ट्रेडिंग करताय का? ट्रेडिंग संदर्भात एक शॉकिंग रिव्होल्युशन मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. होय, आणि अगदी झटका बसणार आहे प्रत्येकाला याच्यामध्ये. तुम्ही म्हणाला अरे वेगळं काय सांगतोय. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर 100 ट्रेडर आले ना तर त्याच्यातील 99% पटकन पैसे कमवायच्या आणि त्यातून श्रीमंत होण्याच्या हेतूनच येत असतात याच्यामध्ये. आणि त्या 100 मधून 60% ट्रेडर पहिल्या 2 ते 3 महिन्याच्या आतमध्येच ट्वीट करतात. होय, आणि आणखी महत्वाची माहिती लक्षात ठेवा, 80% ट्रेडर 2 वर्षाच्या आतमध्ये ट्रेडिंग सोडून देतात. जे पण राहिले त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 5 वर्षांनी फक्त 7% संख्या शिल्लक राहते. आणि ह्या संख्येत एवढी उलाढाल होत असते याच्या मागे, आणि बरेच लोक येत आहेत पण जात आहेत पण. नक्की याच्यामध्ये आहे काय? आणि मग याच्यामध्ये असं काय, अगदी आपण ट्रेडिंग जर करायला गेलो, पहिला त्याच्यामध्ये येतो मेसेज की 90% ट्रेडर्स आर मेकिंग लॉस. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पण अंडरस्टँड करून पण पुढे जाता येत नाही. आज समजून घेऊया की नक्की काय होतं याच्यामध्ये, अगदी डिटेल मध्ये आपण बघूया. आणि ह्या जाळ्यात अडकण्यापासून तुम्ही कसं वाचू शकता हे आज तुम्हाला माझं सांगायचं काम असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर सहर्ष स्वागत करतो आजच्या स्पेशल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, जिथे काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला मिळेल आणि जे तुमचं लाईफ चेंजिंग ठरू शकतं. काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो, फोकस करा. आपल्या प्रत्येकाला लाईफ मध्ये कामाला येतील याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर क्विकली सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करणं महत्त्वाची गोष्ट. आम्ही काही कम्युनिटीज बनवतो, त्याच्या लिंक खाली दिले, फ्री असतात, जॉईन करा. आमचा हेतू आहे तुम्हाला नॉलेज देणं. तुमचाही हेतू शिकायचा असेल तर हे तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट, मार्केटमध्ये हे सगळं का होतंय, लोक लॉस का करतात, ह्याच्यामध्ये पहिली इम्पॉर्टंट गोष्ट असते अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. मग आता हे काय असतं याच्यामध्ये, 99% ट्रेडर शेअर मार्केटमध्ये चुकीच्या इंटेन्शनने उतरतात. म्हणजे काय, अरे ते खूप सारा पैसा आहे पण तो लगेच कोणालाच आजपर्यंत मिळालेला नाही, हे लक्षात ठेवा. कारण पटकन श्रीमंत होण्याचा एक मार्ग म्हणून याला नॉर्मली लोक बघतात. आणि आपण हे विसरतो की ट्रेडिंग कुठला ट्रेंड नाही तर एक प्रोफेशन आहे. आणि सक्सेसफुल होण्यासाठी स्किल्स शिकून स्वतःला डेव्हलप करावं लागतं. असं त्याच्या टिप्स ऐकून कधीच आपण पैसा कमवत नाही. आज पैसे इन्व्हेस्ट केले आणि उद्या त्याचे 200% रिटर्न मिळाले असं कधीच होत नाही. एखाद्या ट्रेड मध्ये मिळतील पण सगळ्या ट्रेड मध्ये कधीच नाही मिळत. त्यामुळे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवूच नका. जे नॉर्मली एक्सपेक्टेशन असतात, नॉर्मली बघा की बाजारामध्ये किती रिटर्न मिळतात अप्रॉक्स इंडेक्स वगैरे, त्याच्यानुसारच रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवलेलं फायदेशीर आहे. 2 नंबरची गोष्ट, ह्या सगळ्या होण्यासाठी याच्यामध्ये इमोशनल इन्व्हेस्टमेंट आणि अर्धवट माहिती. आता लक्षात ठेवा काय असतं, समजून घेऊया. बऱ्याचदा आपण ऐकतो की अमक्या शेअर्स मध्ये पैसे टाकले तर पुढच्या 2 महिन्यामध्ये ते दुप्पट किंवा तिप्पट होतील, किंवा ह्या मित्रांनी एवढे याच्यामध्ये पैसे कमवले. आपण इतरांच्या बोलण्यावर अंधाळा विश्वास ठेवतो आणि त्याला बळी पडतो. बऱ्याचदा मार्केट बघून आपण तर्क लावतो, इन्फ्लुएन्स होतो आणि खाली येतो याच्यामध्ये. आणि मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं, प्रॅक्टिकल विचार न करता, स्ट्रॅटेजी न वापरता आपण इन्व्हेस्टमेंट करतो. हे आपल्याला टाळायचं आहे. लक्षात ठेवा, इथून पुढे कोणाच्याही सांगण्यावरून कोणीही पैसे कमवले म्हणून कुठल्याही एका स्क्रिप्टच्या मागे आपल्याला लागायचं नाही. कारण ह्या गोष्टीवरून आम्ही बघितलं की बऱ्याच लोकांच्या लॉसचं एक रिझन आहे. आणि मी जे तुम्हाला सांगतोय ना, तुमच्यासारखे आजपर्यंत जे हजारो लोक माझ्याकडनं शिकून गेलेले आहेत त्यांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. कारण माझं म्हणणं आहे की एकाला ठेच तर दुसरा शहाणा झाला पाहिजे याच्यामधून. 3 नंबरची महत्वाची गोष्ट आहे पुअर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट. आता हे काय असतं थोडक्यात समजून घेऊया. लॉस कोणालाच नको असतो. कोण म्हणतं का बाबा मार्केटमध्ये आलोय मला लॉस व्हायला पाहिजे, नाही कोण म्हणत. परंतु लॉस होऊ नये म्हणून काही प्रोव्हिजन्स उपलब्ध असतात, त्याचा आपल्याला वापर केला पाहिजे. आता काय असतं तर पहिली गोष्ट असते, तुम्हाला तुमचं मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट करण्याबरोबर स्टॉप लॉसचा वापर करता आला पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेताय, काही ठिकाणी इंडिकेटरचा वापर करा, प्राइस एक्शनचा वापर करा. आणि महत्वाची गोष्ट, हेजिंगला भर द्या. तुम्ही जेवढं हेजिंगला फोकस कराल तेवढं तुम्ही बॅलन्स राहताल. भले रिटर्न खूप मिळणार नाहीत पण टेन्शन फ्री ट्रेड राहतात हेजिंग केल्यानंतर. हे वापरून आपण आपला पहिल्यांदा लॉस मिनिमाइज करू शकतो. मित्रांनो, आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मार्केटमध्ये कसा ट्रेंड आहे हे आपल्याला कळतं. आणि त्या ट्रेंडच्या विरोधात जाणं देखील तुमच्या पोर्टफोलिओसाठी धोक्याचं असतं, जो धोका कित्येक जण कित्येक वेळा पत्करत असतात. ह्या सिंपल आणि बेसिक टिप्सला जर तुम्ही फॉलो केलं तर आपल्याला एक ट्रेडिंग जर्नी सुरळीत होऊ शकते, स्टेबल होऊ शकते. मित्रांनो, आम्ही आमच्या बऱ्याच वेबिनार्स मधून, सेशन्स मधून हे सगळं का शिकवत
करत असतो मित्रांनो. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? मी कधीच त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की नेहमी प्लॅनने जावा, हे माझं काम आहे तुम्हाला याच्यामध्ये जाण्यासाठी. आणि तुम्हाला पण असं वाटतं की ह्या गोष्टी इन डेप्थ मध्ये शिकणं गरजेचं आहे, तर आजच आमचे सगळे व्हिडिओज पहा, खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जॉईन करा. इथे मी सगळं सांगायचं इन डेप्थ मध्ये काम करतोय मित्रांनो. 4 नंबरच्या महत्वाच्या मुद्द्यावर फोकस करू आपण, लॅक ऑफ पेशन्स अँड डिसिप्लिन. मित्रांनो लक्षात ठेवा, पैसा बनतो एका रात्रीत कोणाला बनत नाही. आणि महत्वाची गोष्ट इथेच लोक फसतात. इम्पल्सिव्ह डिसिजन्स संयम आणि शिस्त नसल्यामुळे उद्भवत असतात त्याच्यामध्ये. शेवटी ते आपलं सगळ्यांचं नुकसानच करून जाणार त्याच्यामध्ये. आपल्याकडे ट्रेडिंग साठीची जर नॉर्मल प्रॉपर प्लॅनच नाहीये, म्हणजे मी सांगत असतो मला लक्षात ठेवा की प्लॅन युअर ट्रेड अँड ट्रेड युअर प्लॅन. आणि ते जर नसेल तर आपण त्याचं पालनच करत नाही आणि आपला नॉर्मली प्रत्येक वेळी मोठा मोठा लॉस होत जातो, किंबहुना तो मागच्या लॉसपेक्षा नेहमी मोठाच असणार. याच्यामुळे ज्या पद्धतीने मगाशी मी सांगितलं की ट्रेडिंगसाठी तुम्हाला स्किल्स आणि डेव्हलप करावं लागेल, निर्णय जपून घ्यावे लागतील, तरच तुम्ही या बाजारामध्ये लॉंग रन मध्ये टिकणार आहे. ओके मित्रांनो, 5 नंबरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल ओव्हर ट्रेडिंग अँड फोमो. लक्षात ठेवा ह्या गोष्टी खूप इम्पॅक्टिव्ह आहेत मार्केटमध्ये. खूप वेळा ट्रेडर्स मार्केटमध्ये सतत ट्रेडिंग करत असतात, जणू काही प्रत्येक मूव पकडणं गरजेचं आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. याच्यामध्ये काही ट्रेडर्स फोमोमुळे चुकीचा निर्णय घेतात, मग त्याला वाटतं अरे ह्याने कमवलं, मी का नाही कमवलं पाहिजे याच्यामध्ये. ओके, म्हणजे मार्केटमध्ये एखादी मूव चालू असेल तर त्यात उडी घेण्याचा मूव त्यांना प्रत्येकाला होत असतो आणि योग्य रिसर्च आणि प्लॅनिंग न करता आपण त्याच्यामध्ये जर गेलो तर काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये ट्रेडिंग म्हणजे संधी घ्यायची गोष्ट नाहीये, तर योग्य संधीची वाट पाहून योग्य निर्णय घेण्याची कला आहे. ह्याला म्हणतात सिंपल ट्रेडिंग. आणि ही तुमच्याकडे जर नसेल तर समजून घ्या तुम्ही रिपीटेड मिस्टेक पुन्हा करत राहणार आहात. तर मित्रांनो ही होती 5 मोठी कारणं जे काही ट्रेडर्स आहेत मार्केटमध्ये येणारे ते टिकत नाहीत. आणि याच्यापासून जर बचाव करायचा असेल तर काय करावं लागेल? सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला योग्य शिक्षण घेणं गरजेचं आहे. तुमची स्वतःची एक चांगली स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागेल. याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे. याच बरोबर रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ही ट्रेडिंग मध्ये प्रोफेशनल म्हणून लॉंग टर्म मध्ये तुम्हाला हे सगळं करता येईल. आणि मित्रांनो ह्याच्यासाठी मी माझ्या व्हिडिओज मार्फत, माझ्या वेबिनार मार्फत, मग आमच्या ऑनलाईन कोर्सेस असतील, ऑफलाईन असतील, याच्या मार्फत करतोय. शेवटी तुम्हाला बघायचे तुम्हाला काय लेवलला स्वतःला डेव्हलप करायचे. आणि लक्षात ठेवा जर तुम्हाला स्वतःला प्रॉपर वेने डेव्हलप करायचं असतील, रिअलिस्टिक गोष्टी शिकायच्या असतील आणि स्किल डेव्हलप करून स्वतः इंडिपेंडंट ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनायचं असेल तर हे योग्य ठिकाण आहे. आजच तुम्ही 88 280 90 90 ला संपर्क करा. डिटेल माहिती जाणून घ्या की आम्ही पण कशा पद्धतीने शिकू शकतो. एसकेटी कशी मदत करेल आम्हाला याच्यामध्ये पुढे येण्यासाठी. भले तुम्ही लॉस करताय, नवीन मार्ग शोधायचा प्रयत्न करताय, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. फक्त गरज आहे तुमच्या इच्छाशक्तीची, करायची ताकद असणं आणि दिलेल्या गोष्टी फॉलो करणे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मला सांगा या 5 पैकी कुठल्या गोष्टींमुळे आजपर्यंत तुम्ही मोठे लॉस केलेत कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ आवडला ना तर हक्काने जास्तीत जास्त ग्रुप्स पर्यंत शेअर करा. कारण का लोकांना हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत लोक सुधारणार नाहीत आणि स्वतःचं चांगलं ट्रेडिंग करिअर आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवणार नाहीत. धन्यवाद.